दरम्यान मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस 7 मागण्यांसाठी देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केलाय। आज दुपारी खासदार बजरंग सोनवणे देखील आंदोलनाला भेट देणार आहेत। तर बजरंग सोनवणे देखील या आंदोलनाला भेट देणार आहेत। जरांगे देखील आंदोलनाला उपस्थित होते। तर मस्साजोग ग्रामस्थ मुख्य 7 मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनावर बसले आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। कालपासून मस्साजोग ग्रामस्थ व देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आपण बघतोय खरं तर या ग्रामस्थांच्या जे प्रमुख 7 मागण्या आहेत, ज्यामध्ये फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा, हा संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, केजचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन व पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून 6 आरोपी करा, त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूर्त घेऊन जाणारी गाडी केजकडे आणण्याऐवजी कळंबकडे का वळवली याचीही चौकशी करण्यात यावी। त्याचबरोबर वाशीचे पीएसआय घुले यांनी आरोपींना पळवण्यासाठी मदत केली असा आरोप करत त्यांचे सीडीआर काढावेत, अशी जी मागणी या ग्रामस्थांची आहे। काल दिवसभर जे आहे ते ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केलं। काल दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांचा जे आहे ते धनंजय देशमुख यांना फोन आला होता, तब्येतीची काळजी घ्या असं आवाहनही त्यांनी केलं। त्यानंतर जे आहे ते स्वतः मनोज जरांगे पाटील व आमदार क्षीरसागर यांनी या आंदोलनाला भेट दिली, त्यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर जे आहे ते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा सुद्धा धनंजय देशमुख यांना फोन आला होता। तुमच्या मागण्या जे आहे ते तुमची ड्राफ्टिंग जे आहे ते आमच्याकडे पोहोचा असं जे आहे ते त्यांनी फोनवर कळवलं होतं। प्रशासनाच्या वतीनं 2 पत्र आंदोलकांना देण्यात आले होते, मात्र यावर कोणताही काल तोडगा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही। त्यामुळे आज यावर काय तोडगा निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, मस्साजोग, बीड।